नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 14 फेब्रुवारी 2025 रोजी ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये आलेले 27 प्रश्न आणि पेपरचं ॲनालिसिस म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पेपरचं स्वरूप कसं होतं, पेपर पॅटर्न कसा होता, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नेमकं कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, कोणते प्रश्न आले होते, कसे प्रश्न विचारले जात आहेत, हे कळेल. आणि मग याच्या आधारे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करता येईल. कारण TCSचं काय असतं की फर्स्ट शिफ्टला जो पॅटर्न होता तोच पॅटर्न तो शेवटपर्यंत ठेवतात आणि मग त्याच्याशी संबंधातच जे टॉपिकवर प्रश्न पहिल्या शिफ्टला विचारले होते त्या टॉपिकशी संबंधितच प्रश्न इतर शिफ्टला विचारले जातात. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पहिला मुद्दा असा आहे, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की त्यांनी अचानकपणे काल रात्री निगेटिव्ह मार्किंगच्या संदर्भात सांगितलेलं आहे. खरं म्हणजे चुकीचं आहे. जेव्हा जाहिरात आलेली असते त्याच वेळेला ह्या गोष्टी त्यांनी सांगणं अपेक्षित होत असतं आणि जाहिरातीमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा कोणताही उल्लेख नव्हता. परंतु काल रात्री त्यांनी निगेटिव्ह मार्किंगची माहिती दिली आणि ती काही कमी नाही ठेवली, तर 0.5% म्हणजे एवढी मोठी निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठेवलेली आहे. आता 0.5 म्हणजे काय, तर एक प्रश्न जर तुम्ही चुकीच्या प्रश्न उत्तर दिलं, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही चुकीचं दिलं तर त्याचे 1 मार्क्स कटणार. कारण एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. मग 0.5 म्हणजे अर्धा, म्हणजे जर प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क्स मिळणार तुम्हाला आणि जर प्रश्न चुकला तर 1 मार्क्स तुमचा कमी होणार. लक्षात आले? तर अशा पद्धतीनं ही निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठेवलेली आहे. तर हे आवर्जून लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत त्या प्रश्नांचीच उत्तरं द्या. रिस्क घेऊ नका किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटतं हे असू शकतं, एक अंदाज असेल, वाटते की हे बरोबरच असेल, अशाच प्रश्नांची उत्तरं द्या. ज्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही त्याचं उत्तर देण्यात काही अर्थ नाही. कारण इन केस जर ते चुकलं तर तुमचा 1 मार्क कमी होणार आहे. तर अशा पद्धतीनं 0.5ची निगेटिव्ह मार्किंग या शिफ्टला होती. आता आपण आलेले प्रश्न आणि पेपर पॅटर्न दोन्ही पाहणार आहोत. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. 80 ते 85% प्रश्न या ई-बुकमधूनच आजच्या शिफ्टला आलेले होते. त्यामुळे उर्वरित शिफ्टला तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आधी प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगत असतो, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न सांगणार आहे, उत्तरं सांगणार नाही. त्याबद्दल माफ करा. पण प्रश्न जरी समजले तरी तुम्हाला त्या अनुषंगाने अभ्यास करता येईल. तर पहा, या ठिकाणी किती लोकसंख्येसाठी एक मिनी अंगणवाडी असते असा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर अंगणवाडीतील मुलांचे शिक्षण कोणत्या प्रकारचे असते, तर अनौपचारिक शिक्षण असतं. बेटी बचाव बेटी पढाव यावर एक प्रश्न आला होता. E18 यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर ICDSवर 2 प्रश्न होते. एक होता ICDSचं कार्य सांगा आणि दुसरं आहे ICDSचं उद्दिष्ट कोणतं आहे असा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर पोक्सो कायद्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. जीवनसत्वांवर सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. त्यानंतर बाल न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन झाले आहेत असा एक प्रश्न होता. 5व्या पिढीतील संगणकाची वैशिष्ट्ये सांगा असा सुद्धा प्रश्न होता. आता एक लक्षात ठेवा, मी ज्या पद्धतीने प्रश्न सांगत आहे या प्रश्नांशी संबंधित इतरही तुम्ही माहिती आता अभ्यासून घ्या, कारण त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्याच्यापुढे आता हे इथं 5व्या पिढीतील संगणकाची वैशिष्ट्ये विचारलीत. मग तुम्ही पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी, चौथी म्हणजे हे ज्या संगणकाच्या पिढ्या आहेत त्या सर्व पिढ्यांची वैशिष्ट्ये व्यवस्थित करून घ्या किंवा इतरही सर्व पिढ्यांची माहिती तुम्हाला असू द्या. त्याच्यानंतर मदर बोर्डवर सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. मराठीमध्ये ड्रज या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. ड्रज म्हणजे मला वाटतं हत्ती. त्याच्यानंतर कुंभमेळ्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता. GKमध्ये मला एक आवर्जून सांगायचं आहे की त्यांनी 2024च्या चालू घडामोडीवर आधारित 4 ते 5 प्रश्न विचारले होते. त्यामुळं मागील 6 महिन्यातील 2024च्या चालू घडामोडीसुद्धा व्यवस्थित करा. अन्न व सुरक्षा कायद्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांची घोषणा विचारली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. चाफेकर बंधूवर प्रश्न विचारलेला होता. पचन संस्थेवर सुद्धा प्रश्न आला होता. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजावर प्रश्न होता. तुम्ही जर याचं महिला व बालविकासचे व्हिडिओ माझे पाहिले असतील
तर त्याच्यामध्ये सुद्धा सत्यशोधक समाजावर प्रश्न होते. 1873ला पुण्यात स्थापना झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आता त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, आयुष्यमान भारत योजनेवर प्रश्न विचारले होते. तटस्थ मंडळावर प्रश्न विचारले होते. आता सर्व तटस्थ मंडळ तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवर कोणती नदी आहे? नदी प्रणाली व्यवस्थित करा. झिम्बाब्वे या देशाचे चलन कोणते आहे? आता वेगवेगळ्या देशांचे चलन माहिती असू द्या खास करून. जपान, चीन, रशिया, भारताच्या शेजारी असलेले देश श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान यांचे चलनसुद्धा माहिती असू द्या. त्याच्यानंतर पोर्तुगीज व डच यांच्यावर प्रश्न होता, म्हणजे त्यांचं आगमन कधी झालं? युरोपियन कंपन्यांचं जे भारतात आगमन झालेलं आहे, म्हणजे सर्वप्रथम पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर फ्रेंच आले आणि सर्वात शेवटी इंग्रज आलेले. तर हा क्रमसुद्धा तुम्ही माहिती असू द्या. त्यात आणि भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवटी कोण गेले? तर पोर्तुगीजच गेले. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर आंबोली या ठिकाणी पडतो. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि दुसरा क्रमांक आपला महाबळेश्वरचा लागतो. तर तेही माहिती असू द्या. 2011ची जनगणना करा, त्याच्यावर प्रश्न होता. त्याच्यामध्ये म्हणजे आपलं VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर 2011च्या जनगणनेवर एक सेपरेट व्हिडिओच आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण त्याच्यावर हमखास प्रश्न येतात. लिंग गुणोत्तरावर प्रश्न विचारला होता. गणितामध्ये पहा, बोट व प्रवाह व याच्यावर प्रश्न होता. नळ व टाकीवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर गणितामध्ये पदावलीवर प्रश्न होता. तर गणितामध्ये बोट व प्रवाह, नळ व टाकी, पदावली हे टॉपिक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर वैवारी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, वैवारी, संख्यामाला, अक्षरमाला, नातेसंबंध हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मराठीमध्ये मिश्र वाक्य विचारलं होतं. मराठीमध्ये उतारासुद्धा आला होता 3 मार्कांसाठी. मराठीमध्ये वचनसुद्धा त्यांनी विचारलेलं होतं, तर वचन व्यवस्थित करा. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दही त्यांनी विचारलेले होते. इंग्लिशमध्ये पॅसेज त्यांनी विचारलेला होता. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स विचारलं होतं, अँटोनिम्स आलं होतं आणि पॅराजंबल आलेलं होतं. तर एवढी माहिती माझ्याकडे आलेली आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली मित्रांनो. तर आपलं जे ई बुक आहे महिला व बाल म्हणजे अंगणवाडी परिवेशिका ई बुक, ते विकत घ्या. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.